अत्यंत महत्त्वाची बातमी बजेट संदर्भातली आहे। थोड्याच वेळात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। त्या संदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून अर्थसंकल्पाला मंजुरी मिळणार असल्याची देखील माहिती मिळते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या अर्थसंकल्पाला मान्यता दिलेली आहे आणि त्या मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर संसदेमध्ये हे बजेट सादर केले जाणार आहे। अर्थसंकल्पाच्या कॉपी संसद भवनामध्ये पोहोचलेल्या आहेत। आपण ही दृश्य बघतोय। निर्मला सीतारामन या देखील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या बैठकीसाठी दाखल झालेल्या आहेत। मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हे शेवटचं बजेट आहे आणि त्यामुळेच या बजेटकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे। अंतरिम अर्थसंकल्पाला देखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिलेली आहे आणि आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील या अर्थसंकल्प मंजूर होण्याची माहिती मिळते। या बैठकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होते। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प आज सादर करणार आहेत। सहाव्यांदा ते अर्थसंकल्प ते आज सादर करणार आहेत। मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हे शेवटचं अर्थसंकल्प आजचं असणार आहे।